नमस्कार. लोक भरारी यशमेर या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत. त्यांनी आज मेथी आणली होती. मेथीचा काय बाजारभाव हा त्यांच्याकडून आपण समजून घेऊया. आज आपलं नाव सांगा पूर्ण. संदीप नानू जाधव, गाव कुठलं तुमचं? मांडवी खुर्द, तालुका पारनेर. तिकडून पारनेरमधून आली शेतकरी. त्यांनी बघा एकदम फायटर, हिरवेगार आणि ताजे तवेली अशी मेथी घेऊन आले होते. आणि तुमच्या मेथीला काय बाजारभाव झाला आज? 2700 रुपये. बघा, एवढ्या मंदीच्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांच्या मेथीला 2700 रुपये म्हणजे 27 रुपये जोडी असं एका जोडीचा बाजारभाव झाला आहे. तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी पिकवली. तर मला सांगा, तुम्ही सुरुवातीपासून किती बी टाकलं, कसं टाकलं ते नियोजन सांगा मला. 35 किलो टाकलं होतं. किती एकर टाकलं होतं? अर्धा एकर. अर्धा एकर टाकलं होतं. आणि किती निघलं जोडा टोटल? टोटल काल मी 1000 आणला होता. हां. आज 300 आणला आहे. आता कालचा काय बाजारभाव झाला होता? कालचा 8 रुपये. 8 रुपये. आजचा 2700. आणि अजून काय राहिलं आहे का? हो, राहिलं. किती निघेल तरी वावरात? 500-600. मोठे, थोडं मोठे मला ना. 500 ते 600 निघतील. अजून 500-600 निघेल. म्हणजे पूर्ण मर काय वगैरे झालेलं नाही, म्हणजे पूर्ण उगवला. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा अशा पद्धतीने त्यांनी एकदम गळीत चांगलं झालं आणि बाजारभाव त्यांना चांगला झाला. तर मला सांगा, तुम्ही सुरुवातीपासून बी टाकण्यापासून काय खतं वगैरे कशी वापरली काय? टाकताना 24 वापरले. हां. नंतर पाण्यामधून सोडलं परत. नाही, 1-2 फवारणी केली. पाऊस आहे का तुमच्याकडं? पावसामुळे त्यांचं बरं झालं. त्याच्यामध्ये एकदम अशी नैसर्गिक पाण्यावर जेव्हा एखादं पीक येतं तर त्याची क्वालिटी बघा कशी असते. एकदम जबरदस्त ओरिजिनल क्वालिटी वाटते. म्हणजे रासायनिक खतं आणि आपलं जे पाटपाणी देतो याच्यापेक्षा निसर्गावर जे येतं त्याची क्वालिटी उत्कृष्ट असते आणि बाजारभाव पण चांगला मिळतो. तर मला सांगा, त्याच्यानंतर फवारणी वगैरे काय केलं का? 2 फवारणी. कुठल्या फवारणी केल्या? रेडोमिल केलं हां. आणि हे 24 दुसरं केलं. किती दिवसांनी केले? 8-8 दिवसांनी. 8-8 दिवसांनी केल्या. त्याच्यानंतर मग तुम्ही याचं परत खत वगैरे काय वापर नाही? नाही, परत नाही केलं. किती दिवसात काढाय आली तुमची? 28 दिवसांनी. 28 दिवसात काढाय आली. आणि आता तुम्हाला टोटल खर्च किती आला? 10,000 खर्च आला. आणि आता उत्पन्न किती होईल साधारण? बघा, 10,000 रुपये खर्चावर 40,000 उत्पन्न म्हणजे 30,000 प्रॉफिट त्यांना झाला. आणि बाजार पण चांगला मिळाला आणि क्वालिटी पण चांगली आहे. क्वालिटीमुळे त्यांना बाजार मिळालेला आहे. आणि एवढ्या लांबून ते पारनेर तालुक्यातून आपल्या जुन्नर तालुक्यात आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने त्यांनी मेथी पिकवली आणि त्यांना बाजारभाव पण चांगला मिळाला. तर मला असं सांगा, बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांनी असंच करायला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे बा असं? नैसर्गिक शेती करून हां. जास्त फवारण्या कमी फवारण्या म्हणजे इथं रासायनिक खतं, कीटकनाशक कमी वापरून जेवढं निसर्गावर करता येईल तेवढं करायचं. जेणेकरून मालाला क्वालिटी आली तर बाजारभाव आटोमॅटिक मिळतो. हे तुम्ही सांगू इच्छिता. चालेल, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या चॅनलवर आपण आपला दुसऱ्या शेतकऱ्याची मुलाखत आपण घेणार आहोत. तर ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत. त्यांनी एकदम पावसाच्या पाण्यावर धना पिकवला आहे. तो धना इथं घेऊन आले. तर आपण त्यांच्याशी बोलूया. तर आपलं नाव सांगा. आपलं गाव? तर मला सांगा, आज तुमच्या धान्याला काय बाजारभाव झाला आहे? 3,051. तर मित्रांनो, हे बघा, तुम्हाला चिठ्ठी पण दाखवतो. 3,051 आणि 3,060 असा धान्याला बाजारभाव मिळाला आहे. तर त्यांच्याकडून समजून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी धना पिकवला. तर मला सांगा, सुरुवातीपासून कसं नियोजन केलं आहे? आम्ही ना आले तर टोकलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर तिला म्हणजे खत टाकताच आलं नाही. आलं असल्यामुळं कोणी खत टाकता नाही आलं. बरोबर. एक शिफ्टनी घेतली. नंतर ते पावसात उपटण्या. हां. तर बघा, आणि किती दिवसात काढाय आली? ही 32 दिवसात. 32 दिवसात त्यांनी धना काढलेला आहे. तर बघा, एकदम जबरदस्त धना आलेला आहे. तर मला सांगा, त्याच्यानंतर तुम्ही फवारणी वगैरे काय केले का? फवारणी एकच झाली. पावसामुळं परत फवारता आली. म्हणजे पावसा एवढा हलल्यामुळं फवारणी करताच आली नाही. बिगर फवारणीचं जवळजवळ. आणि खत कुठलं टाकलं काय? खत आल्याला खत टाकलं. आलेलं जे खत टाकलं होतं त्याच खतावर आणि त्याचाच याच्यामुळं त्याची बघा क्वालिटी कशी आहे. म्हणजे आंतरपीक त्यांनी आल्यामध्ये घेतल्यामुळं त्यांची क्वालिटी पण जबर आली. आणि खत वगैरे रासायनिक कुठलं वापरल्यामुळं क्वालिटी उत्कृष्ट आली. आणि मला असं सांगा, तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? काय करायला केलं पाहिजे म्हणजे ते असा क्वालिटी बांधील? शेतकऱ्यांना काय, आता सगळे शेतकरी हुशार झालेले आता सगळे. हां. तरी पण काय रासायनिक खतं वापरल्यामुळं आणि नैसर्गिक शेतीमध्ये काय फरक पडतो? आता शेणखत टाकलेलं आहे त्याला. हां. कोंबड खते. हां. म्हणजे आलेलं खत टाकलं होते. गरज नाही लागली. हां. म्हणजे ओरिजिनलच खतं असल्यामुळं त्याच्यामुळं कुठलंही रासायनिक खत न वापरता ही क्वालिटी आलेली आहे.
तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने बाजारभाव झालेले आहेत त्यांचे. तुम्हाला सांगितलेच बाजारभाव 3060 म्हणजे 30 रुपये 60 पैसे आणि दुसरी बी 30 रुपये 51 पैसे असा एका जोडीला बाजारभाव झाले आहेत. तर मित्रांनो असेच आपले शेतकऱ्यांच्या मुलाखती पाहण्यासाठी आपला लोकभरारी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कुठल्या गावातून आपण व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहित जा. धन्यवाद.